आता कोणाची सॅलरी हा समज 20,000 तुम्ही म्हटलंय त्याच्यात एक्झाम्पल घेता 20,000 आता 2,000 काढून धरू शकता. पण जर सुरुवातीकूच कोण बिझनेस करता त्याका तेवढे 20,000 येतले जाल्यार खबर ना 10,000 येतले जाल्यार खबर ना. त्या मनशाने कितें करपाचें आता सेव्हिंग विचारचो ना तुमकां पण कितें करपाचें तेणी. आता तेका एक स्टँडर्ड फॉर्म्युला असा आय कॅन से इज फॉर द लोअर क्लास, लोअर मिडल क्लास और अप्पर हायर क्लास. रिच पर्सन बद्दल हांव सांगना बिकॉज तितकी रिच माझी ना त्यांच्या मेरेनची. सो नॉर्मल एक स्टँडर्ड फॉर्म्युला असा कसो असा 50 to 60% ऑफ मंथली इन्कम तो 10,000 असू ना 1 लाख असू शुड गो फॉर डेली नीड्स जे आमकां जायच पडटा. फॉर एक्झाम्पल कितें जेवपाक जाय खावपाक जाय म्हणजे फंडामेंटल नीड्स कितें मनशाच्यो फूड क्लॉथ अँड शेल्टर. जेवपाक जाय कपडे घालपाक जाय बरोबर आणि रावपाक घर जाय. घर ना जाल्यार भाड्याची खोली जाय. तू रस्त्यार काय कोण न्हिदना बरोबर. ती रस्त्यार न्हिदपाची क्वॉलिटी वेगळी असता त्यांचो इन्कम वेगळो असता बरोबर. सो बेसिक मनशा खातीर हांवें तुका सांगला 50 to 60% विल डेफिनेटली गो इनटू दिस. तू म्हणटा मागीर 10,000 तोय जेवन रावतलो आणि 1 लाख जोडटा तोय जेवन रावतलो. येस तो तांदूळ रेशनाचे खातलो BPL 20,000 वालो 1 लाख जोडटा तो बासमती फॉर एक्झाम्पल बासुमती जिरा राजमोती हे हाडटलो. त्याच्या फुडें आनी म्हारग तांदूळ येना येता तुका म्हाका नांवाय खबर ना आमी ते केन्ना हाडूंक ना. सो ज्याची रीच तितली आसा तो त्या प्रमाणे एक्सपान्स करतलो. सो पर्सेंटेज हांवें सांगली